नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट ॲक्टिव्हिटी बोर्ड यूट्यूबद्वारा NMMS स्टडी आपल्याला सुरुवात करायची आहे। मित्रांनो, सर्वात अगोदर इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी NMMS परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घेतला त्यांचं सर्वात अगोदर अभिनंदन। मित्रांनो, ही इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनाच फक्त संधी असते की जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभाग घेऊ शकतात। मित्रांनो, NMMS ही स्पर्धा परीक्षा राष्ट्रीय लेवलवर घेतली जाते आणि दरेक राज्याला याचा कोटा दिला जातो। मित्रांनो, गुजरात राज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा परीक्षा ही घेतल्यानंतर जो कोटा असेल त्या विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये आल्यानंतर दरवर्षी जवळपास 12,000 रुपये एवढी शिष्यवृत्ती 4 वर्षापर्यंत मिळते। म्हणजे की तुम्हाला दर वर्षाला जवळपास 12,000 रुपये एवढी शिष्यवृत्ती प्राप्त करून देणारी ही स्पर्धा परीक्षा आहे। 4 वर्षामध्ये 48,000 रुपयापर्यंत तुम्हाला सरकारद्वारा शिष्यवृत्ती प्राप्त होऊ शकते। तर NMMS परीक्षेचं स्वरूप, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप किंवा परीक्षेचं स्वरूप कशा स्वरूपाचं असेल ते अगोदर आपण समजून घेऊया। NMMS परीक्षा ही भारत सरकारद्वारा घेतली जाते। तर आपण गुजरात राज्यामध्ये असल्याने गुजरात राज्यात आपण ही परीक्षेचं स्वरूप कशा स्वरूपाचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला 180 मार्क्सचा पेपर असेल। त्याचे 2 भाग असतील, 90 मार्क आणि 90 मार्क। 90 मार्क हे मेंटल ॲबिलिटी टेस्ट याच्यावर आधारित असतील आणि 90 मार्क हे सॅट म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड्स टेस्ट म्हणजे शाळाकीय जो तुमचा अभ्यास असतो तो अभ्यास इयत्ता 7वीचा फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर यांचा दोघांचा जो अभ्यासक्रम असेल तो आणि 8वीचा फक्त फर्स्ट सेमिस्टरचा अभ्यास असतो। पण त्याच्यातही फक्त 3च विषय आपल्याला घ्यायचे असतात। एक म्हणजे मॅथ, दुसरं सायन्स आणि तिसरं एसेस सोशल सायन्स। तर या 3 पेपर किंवा 3 विषय हे 90 मार्कामध्ये वाटणी केलेली असते। तर आपण सुरुवातीला या 3 विषयांच्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण एसेसची सुरुवात करणार आहोत की जेणेकरून 30 मार्क आपल्याला कशा प्रकारे मिळवता येतील ते आपण पाहणार आहोत। त्या स्वरूपामध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे मानसिक योग्यता टेस्ट जी असते त्याच्यावर आधारित पण प्रश्न असतात। ते 90 प्रश्न असतात, 90 मार्काचे असतात आणि हे पण वेगवेगळ्या सेक्शनमध्ये वाटलेले असतात। श्रेणी आधारित असतील, वर्गीकरण असेल, क्लासिफिकेशन आपण त्याला म्हणतो, असे वेगवेगळ्या पद्धतीचे हे मेंटल ॲबिलिटी टेस्टचे प्रश्न पण आपल्याला पाहायचे आहेत। तर आपण अगोदर सॅट या विषयाकडे किंवा सॅट या जे आपले शाळाकीय पेपर आहेत किंवा शाळाकीय विषय आहेत त्यांच्या संदर्भातले जे काही MCQज असतील, एक वाक्याचे प्रश्न उत्तर असतील ते आपण आपल्या या बोर्डद्वारा किंवा स्टुडंट ॲक्टिव्हिटी बोर्डद्वारा चालवण्यात येणाऱ्या विविध ऑनलाईन क्लास असतील किंवा व्हिडिओ असतील त्याच्याद्वारा आपल्याला सगळ्यांना पाहायचे आहेत।